काश्मीरच्या गुलमर्गमध्ये रोपवेच्या दुर्घटनेमध्ये मूळचे नागपूरचे असलेल्या अंद्रास्कर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय। संध्याकाळपर्यंत त्यांचं पार्थिव नागपुरात दाखल होणार आहे, नागपुरात आणलं जाणार आहे। सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत, आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी। सरिता, काय अधिक माहिती? खरं तर हे जे चारही पार्थिव होते हे नागपुरात पोहोचणार होते आज दुपारपर्यंत। कारण जो अंद्रास्कर परिवार आहे त्यांच्याशी विनंती होती काश्मीरच्या टुरिझम डिपार्टमेंटला की आज दुपारपर्यंत नागपुरात ते पोहोचण्याची सोय करावी, मात्र ते शेवटी होऊ शकलेलं नाही असं दिसत आहे। काल जम्मू आणि काश्मीरचे पर्यटनचे जे निदेशक आहेत श्री मोहम्मद यांनी तसं आश्वासनही दिलं होतं की 1 वाजेवर नागपुरात हे पार्थिव पोहोचणार, मात्र आता सध्या तरी ते पोहोचत नाहीये अशी स्थिती आहे। मुंबईला हे पार्थिव पोहोचल्याचं समजतं आहे, मात्र आज संध्याकाळी गो एअरच्या विमानानं हे पार्थिव नागपुरात येतील अशी सोय करण्यात आली आहे। मात्र आता परिवार स्वतःकडून ते एखाद्या लवकरच्या विमानानं 4 किंवा 5 वाजता नागपुरात आणू शकल्या जातील का याची धडपड सध्या त्या परिवाराची सुरू आहे। तसाच खूप मोठा धक्का आहे हा प्राजक्ता परिवारासाठी, कारण 4 सदस्य एकत्र या अपघातामध्ये गेली आहेत, त्यामुळे खूप मोठा धक्का या परिवाराला बसलेला आहे। सरिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू।